दंडवत प्रणाम. मी धनश्री. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. श्री क्षेत्र क्रांतीनगर काटोल, जिल्हा नागपूर. एकदा सातपुडा पर्वतातील सालबर्डीच्या डोंगरावरील 12 वर्षांचं वास्तव्य संपून स्वामी पुन्हा जनसंपर्कात आले. पूर्वीप्रमाणेच विरक्तीपूर्ण मौनावस्थेत त्यांची भ्रमंती सुरू झाली. फिरता फिरता स्वामी क्रांतीनगरला येऊन पोचले. पाणीपात्र करण्यासाठी ते नगरामध्ये गेले. चक्रधर स्वामी नेहमी पाणीपात्र भिक्षा करीत होते. हात हेच भांडे आणि हातात मावेल इतकीच भिक्षा मागणे यालाच पाणीपात्र भिक्षा म्हणतात. तेव्हा तिथे उधळीनाथ नावाचे द्वारावतीच्या श्री चांगदेव राऊळांचे अनुगृहीत विद्यावंत राजगुरू होऊन राहत होते. त्यांनी माळीवरून स्वामींना पाहिले. आपल्या शिष्याबरोबर निरोप पाठवून स्वामींना माळीवर बोलवून घेतले. स्वामी माळीवर गेल्यानंतर उधळीनाथांनी विचारले, इतक्या सुंदर देहाचा आपण असा हाल का केलात? परंतु स्वामी काहीही बोलले नाही. नंतर त्यांनी विद्या संक्रमण करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, परंतु स्वामींनी त्या विद्येचाही स्वीकार केला नाही. तेव्हा मात्र हा पुरुष कोणीतरी फटयोगी असावा असे त्यांना वाटले. तेव्हा उधळीनाथ झोपाळ्यावरून खाली येऊन बसतात. सर्वज्ञांसाठी आसन टाकतात. सर्वज्ञ मग आसनावर बसतात. स्वामींच्या अंगावरील काटे कुसळे रुतलेली होती ती सर्व आपल्या हाताने उधळीनाथ काढून टाकतात आणि स्वच्छ वस्त्र पाण्यात भिजवून सर्व अंगाचे रक्त पुसवून काढतात. नंतर अतिशय नम्रतेने ते स्वामींना म्हणतात, महाराज, माझ्याजवळ वयस्तंभनी नावाची चूर तारुण्य प्राप्त करून देणारी विद्या आहे. त्यामुळे शरीर कधीही जराजरून होत नाही. जराजरून म्हणजे सुरकुत्या होत नाही. तरी आपण ही विद्या स्वीकारावी अशी माझी विनंती आहे. मग मात्र उधळीनाथांनी नम्रतापूर्वक केलेली विनंती मान्य करून स्वामींनी ती विद्या स्वीकारली. त्यामुळे उधळीनाथांची विद्या पूर्ण झाली. उधळीनाथांच्या विद्येला संपूर्णत्व देऊन स्वामींची भ्रमंती पुन्हा सुरू झाली. अशी ही आपल्या स्वामींची काटोलमधल्या क्रांतीनगरातील लीळा आहे. क्रांतीनगरमध्ये स्वामींच्या वेळी इथे उधळीनाथांचे निवासस्थान हे होते. मंदिराचे बांधण अजूनही इथे सुरूच आहे. महानुभाव पंथीय सद्भक्त मंडळी मोठ्या आदराने, भावनेने, मायेने महास्थान दर्शन करण्यासाठी इथे येतात. महास्थानावर येऊन विडा अवसर करीत असतात.
परंतु विडा केल्यानंतर येथील पुजारी लगेच 1 मिनिटातच सदरचा वाहिलेला विडा उचलून घेतात. हे सगळं बघितल्यानंतर मनाला थोडं वाईट वाटतं. कमीत कमी त्यांनी साधारण 10-15 मिनिटं तरी असू द्यायला पाहिजे किंवा सदर सद्भक्त दर्शन करून विडा अवसर करून तिथून गेल्यानंतर तरी उचलायला हवा. विडा करणाऱ्यांच्याच समोर 1 मिनिटातच उचलून घेतात आणि त्यांना आपण काही बोललं तर ते उलट आपल्यालाच बोलतात. निसर्गरम्य वातावरण आहे. आम्ही इथे आलो की थोडा वेळ तरी इथे बसतोच. खूप छान वाटतं. इथे स्वामी पाणीपात्र भिक्षा घेऊन आल्यानंतर या जाम नदीच्या काठावर एकांतामध्ये बसून भोजन ग्रहण करायचे. येथील हिरवगार झाडे, थंड गारव्यासारखी हवा, झुळझुळणारं ते वाहणारं नदीचं पाणी, पक्ष्यांचा किलकिलाट अशा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊन स्वामी या ठिकाणी भोजन करायचे. म्हणूनच हे स्थान भोजनती स्थान म्हणून ओळखलं जातं. थोडा वेळ अर्धा एक तास तरी थांबलो आणि लगेच निघालो. कारण घरीही जायचं होतं. मम्मीला सोडून दिलं. 1-2 काम होती ती करायची होती आणि मेन म्हणजे मी राख्या घेतलेल्या नव्हत्या अजून. ते पण घ्यायच्या होत्या. त्यासाठी निघालेलो. काम होतं ते फटाफट करून घेतलं आणि इथे राखी घ्यायला आलेली होती. निघालो तर काय एवढा जोरात पाऊस सुरू झाला ना की अचानकच असं वाटलंही नाही की पाऊस येईल. दिवसभर ऊन तापलेलं, अचानकच वातावरण चेंज झालं. सकाळी लवकर उठून अंघोळ करून फ्रेश झाले कारण आज राखी होती आणि इथे आवराआवर चालू होती. इथे तर सगळेच आजारी पडलेले होते. मम्मी, पप्पा, भाऊ वगैरे. भावाची तब्येत थोडी जास्तच होती. त्याला थोड्या-थोड्या वेळाने बोलवायला जायची. फक्त 5 मिनिटं, फक्त 2 मिनिटं असं करून त्याला बोलवून घेऊन आली. त्यानंतर तो अंघोळ वगैरे करून फ्रेश झाला आणि मग आला. त्याला टेम्परेचर आणि वीकनेस थोडं जास्त असल्यामुळे तो नाही करत होता. शेवटी त्याला आणून बसवलंच. कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.